12वी बोर्डाची परीक्षा आजपासून सुरू होते। 8,10,348 मुलं आणि 6,94,352 मुली परीक्षा देणार आहेत। तर ट्रान्सजेंडरमध्ये 37 परीक्षा देणार आहेत। कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येते। ज्या केंद्रांवर कॉपीचा प्रकार आढळेल त्या केंद्राची पुढील वर्षी मान्यता रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाने घेतलेला आहे। परीक्षा काळामध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यभर 271 भरारी पथकं तैनात करण्यात आले। संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी ठेवण्यात येणार आहे। राज्यामध्ये कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येते। यामध्ये आता 12वीची परीक्षा आजपासून सुरू होते। कोणत्याही शाळेमध्ये किंवा केंद्रावरती परीक्षा केंद्रांवरती अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पथकं तैनात करण्यात आली आहेत। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार हे नागपूरमधून जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, आजपासून 12वीची परीक्षा सुरू होते। थोड्याच वेळात परीक्षेला सुरुवात देखील होणार आहे। कशा प्रकारचं वातावरण पाहायला मिळतंय आणि कशा प्रकारची शाळेकडून तयारी करण्यात आली, केंद्राकडून ज्या ठिकाणी परीक्षा होते त्या परीक्षा केंद्राकडे कशा प्रकारे तयारी करण्यात आली, काय अधिकची माहिती? पहिला जे आहे ते इंग्रजीचा पेपर असणार आहे आणि एकूण नागपूर विभागामध्ये जर पाहायला गेलं तर जवळपास 1,58,537 विद्यार्थी जे आहेत ते आज परीक्षा देणार आहे आणि परीक्षेचा आता जे आहे ते वेळ सुरू झालेला आहे। विद्यार्थी आतमध्ये जे आहे ते वर्गामध्ये जे आहे ते आता त्यांचा प्रवेश झालेला आहे आणि आता प्रश्नपत्रिका जे आहे ते विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पडणार आहे। वर्षभरापासून विद्यार्थ्यांनी जे आहे ते या क्षणाची वाट पाहिलेली आहे, मोठ्या प्रमाणात अभ्यास केलेला आहे। मात्र आपण पाहतो की मागील काही काळापासून जे आहे ते काही गैरकृत्य जे आहे ते परीक्षा केंद्रावरती घडून येत असतात। कॉपीसारखे प्रकार जे आहे ते विद्यार्थी करत असतात। त्याच अनुषंगाने शिक्षक विभागाने यावेळी जे आहे ते विशेष पथक जे आहे ते या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली जे आहे ते एकूणच नेमले आणि या विशेष पथकाच्या भरारी पथकाच्या माध्यमातून एकूणच कोणी कॉपी जर करत असेल तर याच्यावरती जे आहे ते शिक्षण मंडळाकडून जे आहे ते विशेष नजर जी आहे ती एकूणच असणार आहे आणि त्यामध्ये जो कोणी गैरकृत्य करून आढळेल यांच्यावरती कडक अशी कारवाई करण्याचे निर्देश देखील शासनाकडून एकूणच देण्यात आले। मात्र आता सध्याला आपण पाहू शकतो की आता पेपरची वेळ झालेली आहे। विद्यार्थ्यांनी प्रवेश देखील आता थोड्याच वेळामध्ये येते 12वीचा पहिला इंग्रजीचा पेपर जो आहे तो त्याला जे आहे ते एकूणच सुरुवात होणार आहे। जी ज्ञानेश्वर, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। संभाजीनगरमधून सचिन बडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। सचिन, संभाजीनगरमध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे आणि किती केंद्रांवरती या ठिकाणी परीक्षा होणार आहे त्या संदर्भातील माहिती? आजपासून परीक्षेला सुरुवात होतीये, त्यासाठी परीक्षा केंद्रांवर या ठिकाणी जे शिक्षक वृंद आहेत त्यांनी सुद्धा चोख बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात केलेला आहे। म्हणजे परीक्षेमध्ये अनुचित प्रकार घडू नये किंवा बाहेरून येऊन काही जणांनी विद्यार्थ्यांना चिटिंगसाठी किंवा कॉपीसाठी प्रयत्न करू नये किंवा मदत करू नये यासाठी देखील बारकाईने लक्ष देण्यात आलेलं आहे। मी छत्रपती संभाजीनगरातील एका महाविद्यालयामध्ये आहे। या ठिकाणी ही परीक्षा होत आहे आणि परीक्षेचं जर बाहेर पाहिलं तर आपण या ठिकाणी पाहत असाल तर पालक सुद्धा पाहायला मिळत आहेत, कारण आपल्या लेकराचं भवितव्य आहे आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी किंवा त्याच्यासोबत या ठिकाणी पालक सुद्धा पाहायला मिळत आहेत। ही परीक्षा महत्त्वाची असणार आहे आणि या परीक्षेच्या माध्यमातूनच या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडणार आहे आणि त्या भवितव्य घडवत असताना पालकांची सुद्धा एक मोठी साथ असते, ती म्हणजे परीक्षा केंद्रावर सुद्धा या ठिकाणी पालक पाहायला मिळत आहेत। तर आपण जर पाहिलं तर परीक्षा केंद्राच्या आतमधील चित्र तुम्ही पाहत असाल, यामध्ये आपल्याला प्रवेश देण्यात आलेला नाहीये, मात्र खबरदारी म्हणून या ठिकाणी आपण पाहत जर असाल तर जे शिक्षक वृंद आहेत ते सुद्धा बारकाईने तपासणी करतायत। विद्यार्थ्यांना प्रवेश दिलाय, काही वेळामध्ये परीक्षा सुरू होतीये। मात्र प्रामुख्याने जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही परीक्षा योग्य त्या रीतीने पार पाडावी, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि परीक्षा केंद्रांवर कुठल्याही प्रकारची मास कॉपी, चिटिंग कॉपी ही होऊ नये यासाठी प्रशासनानं सुद्धा खबरदारी घेतलेली आहे। या ठिकाणी चिठ्ठी जरी आढळली तरी सुद्धा परीक्षा केंद्र जे आहे तेच रद्द करण्यात येईल, त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील असा देखील जो फतवा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज ही परीक्षा होतीये, परीक्षा होत असताना या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी पालक सुद्धा या परीक्षा केंद्रावर पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे पारदर्शकता या परीक्षेमध्ये असावी यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत। जी नक्कीच, धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि धन्यवाद ज्ञानेश्वर आपण ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।